स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहेत। संकमध्ये शिवसेनेची पत्रकार परिषद, रोड रोमिओ विरोध व अवैध धंद्यावर कारवाईची मागणी। आज संक येथे शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अम्मासू कुराड, ओबीसी संघटनेचे तालुका प्रमुख संतोष कुंभार साहेब, युवा सेनेचे तालुका प्रमुख प्रवीण आवरादी, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शिवराज बिरादार आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख श्रीमंत करपे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। यांच्या उपस्थितीमध्ये आज जो विषय घेतलेला आहे, उमदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सध्या अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहेत, असा विषय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे। आज कर्नाटक सरहद्दीवर असणारा हा तालुका, या तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोक राहतात, परंतु उमदी पोलीस स्टेशनकडून वारंवार सर्वसामान्य व्यक्तीला त्रास देण्याचं काम या ठिकाणी चालू असल्याची खंत निदर्शनास आणून दिलेली आहे। एक साधं उदाहरण जर आपल्या समोर सांगावंसं म्हटलं तर संक येथे 2 हायस्कूल आहेत। त्या हायस्कूलमध्ये बऱ्याच खेडेगावातील मुलं शाळेसाठी येत आहेत। शाळेकरता येत असताना त्या मुलांच्याकडे त्या गाड्याचे लायसन नाहीत आणि अशी लायसनधारक जी मुलं आपल्या शाळेमध्ये येत आहेत, त्यासाठी पोलिसांनी त्यांना काही दिवसापूर्वी त्यांच्या गाड्या या ठिकाणी जप्त केल्या। पोलिसांचं कर्तव्य गाड्या जप्त करणं आहे, त्यांना समज चांगल्या पद्धतीने देणं आहे आणि जर का समजा त्यांच्या गाड्या ताब्यात देत असताना त्यांच्याकडून शासनाची काही रक्कम आहे ती भरून घेणं गरजेचं होतं, परंतु असं न करता त्यांच्या पालकांना बोलून काही ठराविक रक्कम त्यांच्याकडे वसूल करून त्यांच्या गाड्या ताब्यात दिल्या, असे या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे। जय महाराष्ट्र। मी युवा सेना विधानसभा प्रमुख जत आज आमच्या संक या गावात मोठ्या प्रमाणामध्ये खुल्या मटका धंदा सुरू आहे। ऑनलाईन कसिनोसारखे आणि ऑनलाईन मटका बुकिंग चालू आहे। इतकं आहारी गेलेले आहेत, तरुण पिढींना पूर्ण बर्बाद झालेले आहेत, व्यसनाधीन झालेले आहेत। इथं खुल्या प्रमाणे प्रत्येक खोक्यामध्ये मटका घेतला जाते। कमीत कमी संक या गावामध्ये 20 ठिकाणी मटका घेतला जाते। त्याला पोलिसांचा अभय आहे, पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही या व्यावसायिकांना। तसेच गुटखा मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे, तसेच मद्य विक्री खुलेआमपणे सुरू आहे। ताडी शिंदी या प्रकारचा मोठा व्यसनाधीन नवीन तरुण मुलं होत आहेत। ते कॉलेजला येणारी मुलं या व्यसनाधीन होत आहेत। प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मोबाईलमुळे एक ऑनलाईन गेमिंग, ऑनलाईन मटका हा प्रमाण फार मोठा निर्माण झालेला आहे। पालक सगळे नागरिक इथं भयभीत झालेले आहेत आणि पोलिसांकडे या लोकांनी तक्रार केला। लोकांवरती पोलिसांचा दबंगगिरी चालू आहे। पोलीस कुठल्याही अरेरावी भाषा वापरतात लोकांना, त्यांना कुठलाही दखलपात्र असे गुन्हा कुठलेच घेत नाहीत। त्यांना जे गुन्हा घ्यायचा आहे, ज्या गुन्हा घडत नाही त्या गुन्ह्यासाठी त्यांनी प्रवृत्त करतात आणि प्रवृत्त झाल्यानंतर त्याच्याकडून वसुली एक प्रकारच्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आणि हे विषय आम्ही उघडकीस आणलेला आहे आणि लोकांचं आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात याच्यावर आवाज निघणं गरजेचं आहे, हे थांबणं गरजेचं आहे असं लोकांचं मत आहे। या विषयावर आम्ही गृहराज्यमंत्री योगेश कदम साहेब यांच्याकडे निवेदनावर मागणी केलेली आहे की तात्काळ कारवाई करून हे थांबवा म्हणून। आणि आमच्या जिल्हा प्रमुखासमेत सगळ्यांना घेऊन आम्ही सोमवारी माननीय जिल्हा SP यांना भेटणार आहोत। SP ना भेटून योग्य ती कारवाई संक विभागात उमदी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागात कारवाई व्हावी अशी आमची शिवसेनेकडून मागणी आहे। हे विषय जर तात्काळ कारवाई न झाल्यास आम्ही शिवसेनेच्या स्टाईलने यामध्ये आंदोलन उपोषण या मार्गाने आम्ही शिवसेना काय आहे आणि शिवसेना स्टाईलने या सर्व विषय हाताळण्यास आम्ही सक्षम आहोत। जय महाराष्ट्र। अम्मा कुराड, उपजिल्हा प्रमुख शिवसेना सांगली। कोणत्या उलट चेकपोस्टवर जाणं येणाऱ्या गाड्या अडवून पोलिसांचा लुटण्याचा धंदा जे चालू आहे ते त्वरित बंद करावा, नसेल तर आम्ही यापुढचे आंदोलन शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार आहे। स्टाईलने बंद पाडू। नमस्कार, मी बोरीपूरचा लोकनियुक्त सरपंच
तरी पण मी कन्नडमध्ये बोलू इच्छितो. ನಮ್ಮ ಬೋರ್ಗಿ ಒಂದು ಪರಿಸರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಊರೇ ಒಂದು ಎಲ್ಲ ಪರಿಸರದಾಗ ಸೆಂಟರ್ ಆಗ್ತೈತಿ. ಕರಸಗಿ, ಬೆಳ್ಳೊಂಡಿಗಿ, ಬಾಲಗಾವ್, ಅಕ್ಕಲವಾಡಿ, ಮೊರಬಿ, ಮಾಣಿಕ್ನಾಳ್ ಈ ಎಲ್ಲ ಒಂದು ಪರಿಸರದಾಗ ಸೆಂಟ್ರದ ಮಧ್ಯಸ್ಥಿಗೆ ಬರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಭಾಗದಾಗ ಸಹಿತ ಅತ್ಯಂತ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಈ 2 ನಂಬರ್ ದಂಧ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಡೆದವ. ಮಟ್ಕಾ ಸಮೇತ ದಾರು ಆಗಲಿ, ಈ ಗುಟ್ಕಾ ಆಗಲಿ, ಇನ್ನಿತರ ಯಾವುದೇ ದುಶ್ಚಟ, ಇಸ್ಪೇಟ್ ಆಗಲಿ, ಇವು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಡೆದವ. ಇದರ ಕಡೆ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದು ಖರೋಖರ ಅವ್ರದ್ದು ಏನೈತಿ ದುರ್ಲಕ್ಷ್ಯ ಎದ್ದು ಕಾಣಕತ್ತೈತಿ. ಯಾರು ಇದ್ರ ಕಡೆ ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಇದರಿಂದ ಏನಾಗ್ಲತ್ತದ, ಈ ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಹಾಳಾಗ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗೈತಿ. ಎಷ್ಟೋ ಕೆಲವೊಂದು ಕುಟುಂಬಗಳು ಸಹಿತ ಇದರಲ್ಲಿ ಉದ್ವಸ್ತ ಆಗಕತ್ತಾವ. ಊಸ್ ತೋಡಿಗೆ ದುಡ್ಡು ಹಿಡಿಯೋದು, ಆ ದುಡ್ಡು ಸಹಿತ ತನ್ಸಿಂದ ಏನದ ಒಂದು ಅವೈಧ ದಂಧದಲ್ಲಿ ಅವರು ಗುಂತವಣುಕ ಮಾಡಿ ಅವ್ರೇನಾದ ಸಂಸಾರ ಸಹಿತ ಉದ್ವಸ್ತ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಈಗ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಕತ್ತೈತಿ. ದಾರು ಈ ಅವೈದ್ಯದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ದಾರು ವ್ಯಾಪಾರ ಸಹಿತ ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ನಡೆದೈತಿ. ಇದು ಗೊತ್ತಿದ್ದೋ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ದನೋ ಯಾಕೆ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮಾಡ್ಲಕತ್ತಾರ ಇದನ್ನು ನಮ್ಗೆ ಏನದ ತಿಳಿಬೇಕಾಗೈತಿ. ಇದರ ಕಡೆ ಏನದ ನಮ್ಮ ಉಮ್ದಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಏನದ ನಿಗಾ ಇಡಬೇಕು, ಇದರ ಮ್ಯಾಗ ಕಾರ್ವಾಯಿ ಮಾಡಬೇಕು. ಇದು ಕಾರ್ವಾಯಿ ಆಗದೇ ರೀತಿ ಇದ್ರೆ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಈಗ ಸಹಕಾರಿಗಳು ನಮ್ಮ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹೇಳ್ದಂಗ ನಮ್ಮ ಶಿವಸೇನಾ ಸ್ಟೈಲ್ದಲ್ಲಿ ಏನದ ಇದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಡ್ಬೇಕಾಗ್ತೈತಿ. ಇದರ ವಿರುದ್ಧ ನಾವು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ.